15 वर्ष आमदार ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला पक्षानं घरी बसवलं. चंद्रशेखर बावनकुळेंचा आमदार आणि खासदारांना इशारा. भाजपमध्ये तिकिटांचा निर्णय केंद्रीय समिती करते, त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचं हा निर्णय त्यांचा असतो. मी 15 वर्ष आमदार ऊर्जामंत्री म्हणून चांगलं काम करूनही पक्षाने मला लढू नका म्हणून सांगितलं होतं. त्यामुळे भाजपमध्ये केव्हाही कोणाला तिकीट देऊ शकतो आणि कोणालाही थांबवू शकतो असं सांगितलं. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी गेल्या 40 वर्षात झाली नाहीत एवढी कामं केलेली आहेत. ते देशातील सर्वात टॉप 10 खासदारांच्या यादीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामाचं मी फक्त कौतुक केल्याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघासाठी निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याने कालपासून बावनकुळे मध्यस्थीच्या प्रयत्नात होते. काल 2.5 तास मोहिते पाटील आणि निंबाळकर माझ्यासोबत होते. दोघात मतभेद आहेत, पण मनभेद नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. काही झाले तरी माढा लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल असंही त्यांनी सांगितलं. राम मंदिर निमंत्रणावरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता सडकून टीका केली. देशातील 140 कोटी जनतेला माहीत आहे राम मंदिर कोणामुळे झालंय. गेली 527 वर्ष रामलल्ला तंबूत होते. ते आता 22 जानेवारी रोजी जगातल्या सुंदर मंदिरात जात आहेत. हे घडण्यासाठी मोदी यांना पंतप्रधान बनावे लागले आणि नंतर हा योग्य निर्णय त्यांनी घडवून आणला असं सांगितलं. राम मंदिर उभारल्याने अनेकांच्या पोटात दुखत असून 65 वर्ष राज्य करणाऱ्यांनी त्यांच्या काळात हे काय केलं नाही असा सवाल आहे. फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करत आहे. मी काल 2.5 तास कोर ग्रुपची बैठक घेतली. निंबाळकर या बाजूला होते, मोहिते या बाजूला होते. तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका. 100% भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माढा लोकसभा 51% मतं घेऊन जिंकेल. 100% मी तुम्हाला सांगतो. आपल्या बोलण्यावरून उमेदवारी ही रणजित सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी. बोलण्यावरनं काही दिसत नाही. तुम्हाला अधिकारही नाही आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे. मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही. पण रणजितसिंग नाईक निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजितसिंग निंबाळकरांनी केले. आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. तरी माढा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबाळकर सोबत आहेत आणि आता अकलूजकर सुद्धा आता मोहिते पाटील आता तयारी दर्शवते. मग कुठेतरी भाजपकडूनच त्यांचं खच्चीकरण होते असं. अहो नाही हो असं काही तुम्हीच करता असं. अहो आमचं असं नाहीच आहे. ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकिटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जामंत्री म्हणून काम केलं 5 वर्ष 15 वर्ष आमदार होतो. मला पक्षाने सांगितलं नका लढू असं काही नाही आहे. आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हाही कोणाला थांबू शकतं, केव्हाही कोणाला देऊ शकतं. इथे असं नाही आहे की रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना, शेवटी त्यांचं काम आहे. त्यांनी चांगलं काम केलं आहे. उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे, केलाच पाहिजे. का नाही करावं.